बघितल्यानंतर असं मला वाटायला लागलं की आपण लेट का आलो इकडे। आणि मंदिराच्या पण भरपूर अशा म्हणजे खासियत आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी। हे पण मंदिर भरपूर जुनं असं दिसतंय। नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललो आहोत एका लोकेशनवरती। तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल, बट तरी मी तुम्हाला सांगतो। ते लोकेशन आहे पनवेल जवळील आपटा या गावामध्ये। भरपूर वर्ष म्हणजे 100 वर्ष जुनं असं गुप्त शिवमंदिर आहे। त्या शिवमंदिरात आज आपण जाणार आहोत। आणि त्याआधी तुम्हाला एक सांगतो की आज मी एकटा नाही जाणार आहे, तर माझ्या आयुष्यातली एक म्हणजे महत्त्वाची व्यक्ती जी की ती पण तुमच्यासाठी गुप्तच असणार आहे, तिच्यासोबत मी जाणार आहे आज त्या लोकेशनवरती। आता मी निघालो इथून घनसोलीमधून, आता इथून जाणार तुर्ब्यामध्ये आणि तुर्ब्यामधून आपण गाडी म्हणजे बाईक घेऊन जाणार आहोत। तर चला भेटूयात मग पुढे। आपण तिथं आता आपली 4 व्हीलर लावली आणि 4 व्हीलर लावून झाल्यानंतर मी ती गाडी घेतली जी की घेऊन निघालो। ही बघा, तिला घेऊन आपण आता पुढची राईड चालू करणार आहे। तर आता इथून आम्ही जाणार आहोत डायरेक्ट पनवेलला त्या लोकेशनवरती। पण त्याआधी पाऊस चालू झाला त्यामुळे आता जॅकेट वगैरे घालून घे आणि मग पुढे निघेल। तर मित्रांनो, आपण त्या लोकेशनवरती आता पोहोचले। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे असं काय मंदिर आहे। आणि आपण इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिलं दर्शन होतं ते म्हणजे नंदी महाराजांचं मंदिर आहे। म्हटल्यानंतर आपल्याला नंदी महाराज भेटणारच। आणि हे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण असं आहे इथे। आणि हे इथे आल्यानंतर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, पूर्णपणे हिरवगार आहे। पाऊस पण चालू आहे। त्या पावसामध्ये मला ह्या लोकेशनवरती यायला एवढं भारी वाटते कारण आणि हे असं काय लोकेशन आहे बाजूला पूर्णपणे। ते पण एक समोर मंदिर आहे, आपण त्या पण मंदिरामध्ये जाऊन येऊया। ते मंदिर पण एक आहे, गणेश मंदिर आहे काहीतरी, त्या मंदिरात पण आपण जाऊन येऊया। तर तुम्हाला मी पुढे दाखवतो सर्व। मी तुम्हाला आता आजूबाजूच्या गोष्टी दाखवतो। म्हणजे तिथे आपण आता बघितलं की नंदी महाराजांचं हे विराजमान इथे झालेले आहेत। तर त्यांच्याच बाजूला तुम्हाला इथे तुळस दिसत असेल, ही तुळस आहे। आणि बरोबर त्याच्या मागे इकडे दीपस्तंभ आहे, हा बघू शकता तुम्ही, दीपस्तंभ आहे। हे पूर्ण मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा वाटतोय तुम्ही पण सांगा। आणि हे बघितल्यानंतर असं मला वाटायला लागलं की आपण लेट का आलो इकडे। तर असं काय मंदिर आहे आणि मंदिराच्या पण भरपूर अशा म्हणजे खासियत आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी। तर आता मंदिरात आपण जाऊयात। तर मंदिरातला आतला परिसर तुम्हाला मी दाखवतो। तर हे काही असं इथे ग्रिल वगैरे लावलेले आहेत त्यांनी। हे बघा, पूर्ण असं लाकडी बांधकाम आहे। आणि त्याच्याच बरोबर त्या लाकडी बांधकामाबरोबरच आता तुम्हाला इथे ना दिसत असेल माझ्या मागे की पूर्ण हे असे लाकडं वगैरे तिथे। आणि तेच लाकूड जे लावलेलं आहे म्हणजे असं जे त्यांनी उभं केलेलं आहे स्तंभ, तो स्तंभ खाली दगडावरती हे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे। आणि हा भाग पूर्ण जो आहे हा लाकडाचा आहे, हा लाकडी भाग आहे पूर्ण। आणि त्याच्याच बरोबर हा खाली इथे तुम्हाला हा दिसतोय ना, हा पण कोरीव काम केलेला, हा पण दगडाचा आहे। म्हणजे मी तुम्हाला बोललो तसं हे दगडाचं काम केलेलं आहे। आणि त्याच्यावरती यांनी हा पूर्ण स्तंभ म्हणजे जे पिलर वगैरे आपण म्हणतो आपल्या ह्याच्यामध्ये, तर म्हणजे असं कोरीव काम करून त्याच्यावरती लावलेलं आहे। तर हे बघा, पूर्ण असं वरती लाकडीच काम आहे। तर तुम्ही इथे वरती बघू शकता, हे जे लिहिलेलं आहे जे खाजगी मालकीचं आहे। आणि हे असं काही एंट्रन्स आहे, म्हणजे आतमध्ये जे गाभारा आहे तो गाभारा आहे खाली असा। आणि त्याच्याच एंट्रन्सला जे दरवाजे लावलेले आहेत ते दरवाज्यांचे पण कोरीव काम तुम्ही बघू शकता, हे असे कोरीव काम केलेले आहेत। तर मी आत्ता आलोय आतमध्ये शंकर भगवानांची जिथं पिंड आहे त्या पिंडीच्या इथं आतमध्ये गाभारा आहे। तर तुम्हाला आवाज कसा आहे ते मला माहिती नाही आहे, पण तुम्हाला दाखवतो मी। जे मला विशेष वाटतं की हे बघा तुम्ही इथं स्वच्छता वगैरे बघू शकता तुम्ही। ऑब्व्हियसली इथं कोण येत नाही आहे त्यामुळे जरा असं वाटतंय। एवढं 100 वर्ष जुनं आहे पण त्यांनी एकदम ठीकठाक ठेवलं आहे, हे महत्त्वाचं।
तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं ना, तर तुम्हाला ह्या लोकेशनवरती जर यायचं असेल तर तुम्ही टाईम हा सकाळचा म्हणजे उजेडाबरोबरचा असं तुम्ही हे करून या, कारण की संध्याकाळी किंवा एकदम पहाटे आला तर इथं अंधार वगैरे असेल आणि त्या अंधारात जर तुम्हाला म्हणजे ह्या लोकेशनवरती माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की पूर्ण असं हे म्हणजे ग्रास वगैरे आणि गवत वगैरे, तर ह्या गवतांमध्ये काही असू शकतं, म्हणजे विंचू म्हणा, साप म्हणा किंवा काही असू शकतं, तर ते तुम्हाला दिसणार नाहीत अंधारामध्ये. त्यामुळे तुम्ही जास्त जर उजेडात आलात तर तुमच्यासाठी बरं राहील. आता आपण त्या शिवमंदिरात जाऊन आलो. तर मंदिरात आपण सर्व बघितलं, मी सगळं तुम्हाला माहिती दिलेत, हे तुम्ही बघितले असेल. तर आता आपण इथून पुढे जाणार आहोत. तर आणखी 2 मंदिर आहेत, एक तर हनुमानांचं मंदिर आहे आणि दुसरं आहे गणपतीचं मंदिर. तर त्या 2 मंदिरांमध्ये पण आपण जाऊन येऊया. जस्ट त्याच्याच बाजूला तुम्ही हे बघू शकता, इकडे समोर आतमध्ये गेल्यानंतर तिथे ते मंदिर आहे आणि हे आपलं शिव मंदिर. इथून खाली आल्यानंतर आपल्याला पहिलं मंदिर लागतं ते म्हणजे हनुमानांचं मंदिर आणि हे इथे आहे. तर सध्या ते बंद आहे. ते हे असं काहीतरी मंदिर आहे ते पुढे आतमध्ये. तर इथे हे मंदिर लागतं आणि त्याच्या जस्ट बाजूला जे की आपल्याला मोठं मंदिर दिसतंय हे आहे गणेश मंदिर. तर त्या गणेश मंदिरात आपण आता जाऊयात. तर हे पण मंदिर भरपूर जुनं असं दिसतंय, दगडांचं पूर्ण काम केल्यासारखं आहे हे मंदिर आणि त्याच्यात पण कोरीव काम वगैरे आहे, जे की म्हणजे कलर मारून इथे त्यांनी नीट केलेलं आहे, दिसताना तसं दिसतं आपल्याला. बट हे बघा तुम्ही, इथे हे कोरीव काम भरपूर असं जुनं आहे आणि ते त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. हा काही असा एंट्रन्स आहे त्याचा. तर आतमध्ये तुम्हाला मी दाखवतो कसं काय काय. आणि हे बघा दिवळी वगैरे बाहेर असते तसंच सेम दोन्ही साईडला 2 आहेत. मंदिर तर भरपूर जुनं आहे, बट त्याच्यामध्ये आतमध्ये ही पेंटिंग केलेली आहे असं. आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी, वरती हा मध्ये पण बघू शकता तुम्ही. आतमध्ये जाऊया आपण आता. हे बघा, ह्याचे पण दरवाजे वगैरे पूर्ण बघा तुम्ही असे जुन्या काळातले आहेत, जे की आपल्या गावी असतात ना असे दरवाजे, जुने एकदम भरपूर जुने. आणि त्याला बघण्यासाठी हे बघा हे होले, जरी दरवाजे बंद असतील तरी तुम्ही त्याच्यातून गणपती आतमध्ये बघू शकता. असं ते इथून आतमध्ये जाऊयात आपण. हे बघा असं काय आहे पूर्णपणे. आणि ही गणेशांची मूर्ती ते इथे आता पेंटिंग केलं त्यामुळे जरा मस्त वाटते. आणि हे पण दगडाचं पूर्ण काम आहे, तुम्हाला दिसेल आता इथे तुम्हाला दाखवतोय बघा किती असं भरपूर गॅप आहे, म्हणजे एवढे असे मोठे मोठे दगड आहेत ते. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते बनवलेले मंदिर. आपण त्या मंदिरातही पाया पडून आलो आणि ॲक्च्युली आपण आलेलो म्हणजे शिव मंदिरच बघण्यासाठी. मला नव्हतं माहिती की इथे आजूबाजूला पण आणखी 2 मंदिर आहेत. तिथे आल्यानंतर ते मुलं बोललीत की बाजूला पण 2 मंदिर आहेत, तुम्ही बघू शकता. तर त्यामुळं आपल्याला हे मागे दिसतंय तुम्हाला ते मंदिर बघता आलं. आणि तसंही दिसत होतं तिथून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय असं हे नाही आहे की समोरूनच दिसतं. आणि इथे कोणत्याही वेळेचं बंधन वगैरे काही नाही, तुम्ही येऊ शकता, व्हिडिओ शूट करू शकता, सर्व करू शकता. काय आणखी तुम्हाला जर माहिती असतील कोणते मंदिर वगैरे किंवा आणखी काय ह्या माहिती म्हणजे ह्या मंदिराबद्दल काय माहिती असतील तर तुम्ही तेही मला तुम्ही सांगू शकता.
झालो आणि या ब्लॉगचा एंड मी इथेच करतोय. तर ज्या ठिकाणी आपण गेलो होतो ते ठिकाण होतं 100 वर्ष जुनं आपटा गावातील शिव मंदिर. आणि जर तुम्हाला ते लोकेशन आवडलं असेल, ते ठिकाण आवडलं असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता, जाऊन येऊ शकता. मस्त ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी लोकेशन जे लागेल ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे. सो तुम्ही पण जाऊन यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर तुम्हाला आणखी कोणते लोकेशन जर माहिती असतील, कोणते ठिकाण माहिती असतील, कोणते देवस्थान माहिती असतील, तर तुम्ही ते मला कमेंटद्वारे कळवा. आपण त्या ठिकाणी म्हणजे जाऊन येऊयात. सो चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये. You got someone new, I know it.